नमस्कार. गुरुचरित्र पारायणाला लवकरच सुरुवात होत आहे आणि नेहमीप्रमाणेच एक प्रश्न उभा राहतो. या काळात नेमकं काय खावं, काय टाळावं याबद्दल नेहमीच एक संभ्रम असतो की नाही? हो, अगदी. तर आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे आज आपण ह्याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. नक्कीच. आणि वरवर पाहता नियम खूप साधा वाटतो की कांदा आणि लसूण टाळा. बरोबर. पण या साध्या नियमामागे म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक आहाराची एक मोठी संकल्पना आहे. अच्छा. हो, कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात, जे शरीरात जडपणा आणि मनात अस्वस्थता आणू शकतात. आणि पारायणाचा उद्देश तर मनःशांती आणि एकाग्रता हाच असतो. अगदी बरोबर. म्हणूनच हलका आणि सात्विक आहार घेण्यावर इतका भर दिला जातो. ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. म्हणजे हे नियम केवळ परंपरेचा भाग नाहीत, तर त्यामागे एक शास्त्रीय विचार आहे. मग सुरुवात ह्याच मुख्य नियमापासून करूया. कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य, बरोबर? हो, अगदी. कुठल्याही पदार्थात, भाजीमध्ये किंवा फोडणीमध्ये यांचा वापर करायचा नाही. आणि इथे एक छोटा पण महत्वाचा तपशील आहे जो अनेकदा नजरेतून सुटतो. कोणता? कांद्याची पात, ती देखील टाळायला सांगितली आहे. आपण सहजपणे पालेभाज्यांमध्ये तिचा वापर करतो, पण या काळात तो टाळायचा आहे. अच्छा, म्हणजे कांद्याचं कोणतंच स्वरूप चालणार नाही. आणि स्रोतांमध्ये कडू वर्ज्य असाही एक उल्लेख आहे. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ सरळ आहे. कडू चवीचे पदार्थ टाळायचे. जसं की? कारलं. हो. कारल्याची भाजी किंवा कडुलिंबाचा वापर यामागेही तोच विचार आहे. कडू चव काही प्रमाणात शरीरात अस्थिरता निर्माण करू शकते असं मानलं जातं. ठीक आहे, म्हणजे काय टाळायचं हे स्पष्ट झालं. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. कांदा लसूण नाही तर भाजीला चव कशी आणायची? अनेकांना वाटतं की आता सगळं जेवण बेचव लागणार. उत्तम प्रश्न. आणि नाही, अजिबात नाही. इथेच तर या आहाराची खरी गंमत आहे. कशी? या काळात चवीचा राजा म्हणजे टोमॅटो. आपल्याकडे टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे मोहरी यांची ताकद आहे. म्हणजे फोडणीसाठी हे घटक पुरेसे आहेत. हो, तुम्ही पालक, मेथीसारख्या पालेभाज्या करत असाल तर जिऱ्याची फोडणी आणि भरपूर टोमॅटो वापरून एक सुंदर चव येते. कांदा लसणाशिवाय पदार्थ किती चविष्ट होऊ शकतो हे या काळात कळतं. छान. म्हणजे चवीची काळजी घेतलीय. मग भाज्यांमध्ये कोणकोणते पर्याय आहेत? कारण रोज काय भाजी करायची हा एक मोठा प्रश्न असतो. पर्याय भरपूर आहेत. खूप मोठी यादी आहे. जवळजवळ सर्व पालेभाज्या चालतात. उदाहरणार्थ? मेथी, पालक, चाकवत, अंबाडी हे सगळं चालेल. याशिवाय फळभाज्यांमध्ये भेंडी, गिलके, दोडके, तोंडले, कोबी, फ्लावर, ढोबळी मिरची, वाव, काकडी, शेवग्याच्या शेंगा, अगदी फणसाची भाजी सुद्धा करता येते. ही यादी तर खूपच मोठी आहे. आणि कंदमुळे, बटाटा, रताळे यांसारख्या गोष्टी चालतात का? हो, नक्कीच. बटाटा, सुरण, रताळे, गाजर यांना पूर्ण परवानगी आहे. खरं तर बटाटा आणि टोमॅटो ही जोडी या काळात तुमची खूप मोठी सोय करते. बरोबर. या दोघांचा वापर करून अनेक पदार्थ बनवता येतात. त्यामुळे आहारातील पौष्टिकता आणि चवीमध्ये कोणतीही कमतरता भासत नाही. ठीक आहे, म्हणजे भाजीचे भरपूर पर्याय आहेत. पण भाजीसोबत डाळ भात किंवा पोळी लागतेच. तर डाळी आणि धान्यांच्या बाबतीत काय नियम आहेत? तिथे एक महत्वाचा आणि खूपच विशिष्ट नियम आहे. अच्छा. आपल्या माहितीनुसार या काळात फक्त आणि फक्त मुगाची डाळ वापरायची आहे. फक्त मुगाची डाळ? हा नियम अनेकांना खूपच बंधनकारक वाटू शकतो. तुरीच्या डाळीशिवाय आपलं रोजचं वरण ते कसं होईल? बरोबर. हा प्रश्न अनेकांना पडेल. पण यामागे पुन्हा एकदा आयुर्वेदाचा विचार दिसतो. तो काय आहे? सर्व डाळींमध्ये मूग डाळ ही पचायला सर्वात हलकी, त्रिदोषनाशक आणि सात्विक मानली जाते. अच्छा, म्हणून मुगाची डाळ. हो. पारायणाच्या काळात जिथे आपलं लक्ष एकाग्रतेवर असतं तिथे पोटावर जास्त भार न टाकणारा आणि शरीरात वात, पित्त, कफ यांचा समतोल राखणारा आहार महत्वाचा ठरतो. म्हणजे ह्या नियमामागेही आरोग्याचा आणि साधनेला पूरक असा विचार आहे. छान. मग या एका मुगाच्या डाळीचे काय काय पदार्थ बनवता येतात? बरेच पदार्थ बनवता येतात. साधं मुगाच्या डाळीचं वरण भात तर आहेच, पण एक छान कल्पना आपल्या श्रोत्यांमध्ये दिली आहे. मुगाच्या वरणात गव्हाचा पिठाच्या लहान पोळ्या करून टाकणे. अच्छा, चकोल्या. हो, ज्याला काही ठिकाणी चकोल्या किंवा चिखले म्हणतात. हा एक संपूर्ण आणि पोटभरीचा पदार्थ होतो. किंवा डाळ पालक सारखं काही. नक्कीच. कांदा लसूण न घालता मुगाच्या डाळीची सुकी भाजी म्हणजे डाळ पालक किंवा डाळ मेथी करता येते.
गव्हाचे पदार्थ चालतील हे ऐकून बरं वाटलं. म्हणजे रोजच्या पोळीची सोय आहे, पण या व्यतिरिक्त अजून काही? हो, नक्कीच. पोळी पोलक्यांशिवाय तुम्ही गव्हाच्या रव्यापासून पौष्टिक लापशी किंवा शिरा बनवू शकता. ज्याला थुली असंही म्हणतात. बरोबर. तुपावर खमंग भाजलेला गव्हाचा रवा, गूळ आणि दूध घालून केलेला हा पदार्थ खूप ऊर्जा देतो. आणि दुसरं काही? गव्हाच्या शेवयांची खीर हा एक उत्तम पर्याय आहे. आणि हो, गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे पौष्टिक लाडू सुद्धा चालतील. स्रोतांमध्ये तर कुरडईची भाजी सुद्धा चालेल असं म्हटलं आहे. म्हणजे हा आहार फक्त सात्विक नाही, तर पौष्टिक आणि ऊर्जा देणारा सुद्धा आहे. अगदी. पारायणासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक ऊर्जा टिकून राहावी याची पूर्ण काळजी घेतलेली दिसते. आता एका रंजक गोष्टीकडे येऊया. मी ऐकलंय की या काळात बटाटा चिप्स आणि टोमॅटो सॉस सुद्धा चालतो. हे खरं आहे का? कारण हे पदार्थ थोडे आधुनिक वाटतात. हो, हे खरं आहे. आणि हाच एक खूप मनोरंजक मुद्दा आहे. खरंच? हो. आपल्या माहितीच्या स्रोतानुसार बटाट्याचा पराठा म्हणजे आलू पराठा चालतो आणि तो टोमॅटो सॉस सोबत खाण्याचीही परवानगी आहे. कमाल आहे. इतकंच नाही तर घरी बनवलेले बटाट्याचे चिप्स किंवा वेफर सुद्धा चालतील असं म्हटलंय. हे तर आश्चर्यकारक आहे. एका बाजूला इतके पारंपरिक आणि सात्विक नियम आणि दुसऱ्या बाजूला टोमॅटो सॉस. यातून काय अर्थ काढायचा? यातून हे दिसतं की परंपरा या प्रवाही असतात, त्या स्थिर नसतात. म्हणजे मूळ तत्व जसे की सात्विकता आणि कांदा लसूण टाळणे ती कायम ठेवून काळाबरोबर सोयीचे आणि आवडीचे बदल स्वीकारले जातात. खरंय. नियम इतके कठोर नसावेत की ते पाळणंच अशक्य होऊन जाईल, हा त्यामागचा व्यावहारिक दृष्टिकोन दिसतो. खरंय. याचा अर्थ असा की नियम पाळताना फार त्रास होऊ नये किंवा खाण्यापिण्याची आवड पूर्णपणे मारावी लागू नये याची काळजी घेतलेली दिसते. हे ऐकून अनेकांना दिलासा मिळाला असेल. आता बोलूया अशा गोष्टींबद्दल ज्यामुळे या काळातही एक उत्सवाचं वातावरण राहू शकतं. दुग्धजन्य पदार्थ आणि गोडधोड. हो. आणि ही यादी तर खूपच समृद्ध आहे. दूध, दही, ताक, लोणी, तूप या सर्व दुग्धजन्य पदार्थांना पूर्ण परवानगी आहे. म्हणजे ताकाची कढी वगैरे करता येते? हो, तुम्ही ताकाची साधी कढी बनवू शकता. दह्याचा वापर पोळी किंवा पराठ्यासोबत तोंडी लावण्यासाठी करू शकता. आणि गोड पदार्थ? पारायणाच्या काळात गोड खाण्यावर काही बंधनं आहेत का? अजिबात नाहीत. उलट गोड पदार्थांची मोठी यादीच आहे. वा. दुधाची रवा खीर, बासुंदी, पनीर, पेढे, बर्फी यासारखी मिठाई, श्रीखंड, आम्रखंड हे सर्व पदार्थ चालतात. आपल्या माहितीच्या स्रोतांमध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे. काय? पुऱ्या बासुंदी करा आणि दिवाळी बनवा. पुऱ्या बासुंदी करा आणि दिवाळी बनवा. वाह, हा दृष्टिकोन खूपच सकारात्मक आहे. म्हणजे पारायण म्हणजे कठोर तपश्चर्या असली तरी ती आनंदाने करावी हा संदेश यातून मिळतो. अगदी बरोबर. हाच त्यामागचा गाभा आहे. साधना ही शिक्षा वाटायला नको, तर तो एक आनंददायी प्रवास वाटायला हवा. बरोबर. गव्हाची खीर, गव्हाच्या शेवया दुधासोबत घालून खाणं असे अनेक पौष्टिक आणि गोड पदार्थ करता येतात. म्हणजे आहाराचे नियम हे बंधनकारक वाटण्याऐवजी ते एका वेगळ्या प्रकारच्या पाककलेचा शोध घेण्यासाठी एक संधी ठरतात. हो ना. मर्यादित घटकांमध्ये किती विविधता आणता येते हे पाहणं रंजक आहे. माझ्या लहानपणी आई पारायणाच्या काळात मुगाच्या डाळीच्या चकोल्या करायची. तेव्हा वाटायचं की ही काय शिक्षा आहे, पण आता त्यामागचा आरोग्यदायी विचार कळतोय. बरोबर. आता एक शेवटचा पण अत्यंत महत्वाचा व्यावहारिक प्रश्न हाताळूया. हो, माझ्या मनात तोच प्रश्न होता. अनेकदा पारायणाच्या 7 दिवसांमध्ये सोमवार, गुरुवार किंवा एकादशीसारखा नेहमीचा उपवासाचा दिवस येतो, तेव्हा काय करायचं? हो, हा संभ्रम निर्माण होऊ शकतो. पारायणाचे नियम पाळावे की उपवासाचे? यासाठीही आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट आणि सोपं मार्गदर्शन आहे. जर पारायणाच्या काळात तुमच्या नेहमीच्या उपवासाचा दिवस आला तर त्या दिवशी नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाण्यास हरकत नाही. अच्छा, म्हणजे त्या दिवशी साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, शिंगाडा पीठ हे सगळं चालेल? हो, अगदी. त्या एका विशिष्ट दिवशी तुम्ही साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, रताळ्याचा कीस किंवा शिंगाड्याच्या पिठाची पुरी असे उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. छान. यामुळे पारायणाचा नियमही मोडत नाही आणि तुमच्या उपवासाच्या व्रताचाही आदर राखला जातो. कोणतीही गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या आड येऊ नये याची किती सुंदर सोय केली आहे पहा. खरंच. यामुळे कोणाच्याही मनात गोंधळ राहत नाही आणि दोन्ही व्रतं व्यवस्थित पार पाडता येतात. तर या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे? गुरुचरित्र पारायणातील आहार म्हणजे स्वतःला पदार्थांपासून वंचित ठेवणे नव्हे, तर काही तामसिक पदार्थ टाळून सात्विक पदार्थांचा स्वीकार करणे आहे. बरोबर.
हा आहार तुमच्या शरीराला हलकं आणि मनाला स्थिर ठेवण्यास मदत करतो, जेणेकरून तुमचं चित्त पारायणात अधिक एकाग्रतेने लागू शकेल. आणि ही संपूर्ण चर्चा ऐकल्यावर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की नियम जरी असले तरी ते पाळायला अवघड नाहीयेत. अजिबात नाही. उलट ते आपल्याला एका वेगळ्या आणि आरोग्यदायी जीवनशैलीची ओळख करून देतात. त्यात शिस्त आहे, सात्विकता आहे आणि तरीही जीवनातील आनंद टिकवून ठेवण्याचा एक सुंदर समतोल आहे. बरोबर. आणि श्रोत्यांसाठी एक अंतिम विचार. या पारंपरिक नियमावलीमध्ये बटाटा चिप्स आणि टोमॅटो सॉस सारख्या आधुनिक पदार्थांचा समावेश कसा झाला असेल? काळाबरोबर परंपरांमध्ये असे बदल का आणि कसे होतात हे काय दर्शवतं? खरंय. परंपरा या नदीच्या प्रवाहासारख्या असतात. त्या काळाबरोबर स्वतःला जुळवून घेतात आणि म्हणूनच त्या जिवंत राहतात. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.